हाय, गुड मॉर्निंग. तर आज आपण काय करणार आहे? काल आपण लेग वर्कआउट केला. तर आज काय करणार आहे? थोडंसं रेस्ट आहे आज. रेस्ट म्हणजे रेस्ट म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे आज काय करणार आपण लेगची मसाज करणार आहे. फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज आणि लेगची मसाज करू. याने काय होतं? पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह होऊन जाते. उद्यासाठी वर्कआउटसाठी एकदम बॉडी रेडी होती. तर आज काय करणार आपण? थोडीशी स्ट्रेचिंग करणार आहे आणि लेगची मसाज करणार आहे, जेणेकरून लेग फ्री होऊन जाईल आपले. तर चला कशी करायला पाहिजे. आज तुम्ही पहिले शॉर्टमध्ये सांगितलं होतं आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर. आता सांगणार आहे नेमकी लेग मसाज कशी करायची ऑइल लावून, तर जेणेकरून पाय रिलॅक्स होईल. म्हणजे जास्त हाय पण नाही करायची, एकदम बेसिक आपल्याला आपल्या स्वतःनीच आपण करू शकतो. लेग मसाज हे दुसऱ्याकडून करून घेतली ना तर चांगली होती, पण आपण आपली स्वतः कशी करायची हे बघणार आहे आपण. तर चला पहिले काय करू, नॉर्मल स्ट्रेचिंग करू आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी नॉर्मल वॉकिंग केली. आता काय करणार आहे, नॉर्मल स्ट्रेचिंग करू आपण आणि त्याच्यानंतर लेग मसाज करू आपण. तर हे झाले नॉर्मल स्ट्रेचिंग आपली खाली बसून. तर आता काय करायचंय, लेग लेग मसाज करू आपण. लेग मसाज कशी करायची ते बघू आपण. चला. तर आपण आता बघणार आहे, तिळाच्या तेलाने मालिश करणार आहे. तिळाचे तेल कोणतं? हे पतंजलीचं आपण यूज करतो. ब्रँड प्रमोशन करीत नाही आपण, पण ओके, बाकीच्या मार्केटच्या तेलापेक्षा हे थोडंसं बेस्ट आहे. कारण की हे घट्ट असतं थोडंसं आणि इफेक्टिव्ह पण आहे. आपण दरवेळेस हेच यूज करतो, त्यासाठी हे तेल यूज करा. हे एकदम तुम्हाला बेनिफिट देईल. आणि हे तर कसं असतं, आदल्या दिवशी पण केलं तरी, इव्हेंट असला ना आपला, इव्हेंटच्या आदल्या दिवशी पण करायचं. आणि जर नसलं जमलं तुम्हाला तर एक दिवस रेस्ट करून त्या दिवशी पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग अर्धा एक घंट्यानंतर काय मुरून द्यायचं पायामध्ये. त्याच्यानंतर गरम पाण्याने त्याची आंघोळ करायची. एकदम म्हणजे पाय आणि नसा असते ना तेव्हा ऍक्टिव्ह होऊन जाते. तर चला मग कशी मालिश करायची बघू आपण. तर लेग मसाज कशी करायची पहिले सांगतो. तेल घ्यायचं आपलं. टाकायचं मांडीवर. त्याच्यानंतर पसरून घ्यायचं सगळं. त्याच्यानंतर मांडीला वरच्या बाजूने असं खाली चोळायचं. खाली असतं ना, अंगठ्याने चोळायचं, खालून खालून दाब द्यायचं असं. सगळ्यात मेन गोष्ट मसल मध्ये कोणती माहिती का? वरच्या साईडने नाही, मागची मसल आहे. मागची मसल तुम्ही जेवढी मालिश करशाल किंवा ट्रेस करशाल किंवा चोळशाल तेवढं तुमचा लेग फ्री होऊन जाईल.
मित्रांनो दुसरं लेग. तर याशी लेग मसाज करायची. ही झाली बेसिक मध्ये. बेसिक मध्ये केली ना तुमचे लेग एकदम फ्री होऊन आणि असंच लेगाला ठेवायचे थोड्या वेळ, अर्धा एक एक 2 घंटे. तरी काय होतं मग आतमध्ये तेल मुरलं ना तर बारीक बारीक नसा असतात ते पुन्हा ऍक्टिव्ह होते आणि जे पायाला ते म्हणजे आता हे असतं स्टिफनेस किंवा स्ट्रेस झाले असतं, म्हणजे मसलमध्ये जाम असं टाईटपणा वाटतो किंवा जाम वाटतं, गुडघ्यामध्ये थोडंसं गुंतल्याने वाटतं. ह्या गोष्टी होत नाही. ह्या गोष्टी एकदम फ्री होऊन जात्या. हप्त्यामधून एकदा ते 2दा लेग मसाज करायची. म्हणजे काय पाय ऍक्टिव्ह राहतील, तुम्हाला इंजुरी पण होणार नाही आणि तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके होईल किंवा वर्कआउटचा परफॉर्मन्स ओके होईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हे तेल थोडंसं यूज करा, हे थोडंसं इफेक्टिव्ह आहे म्हणून. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.